माझ्या पिढीमध्ये डिप्रेशन किंवा अँझायटी या सगळ्यांचं एक कारण रिलेशनशिप कुठेतरी आहे असं मला वाटतं. याच्याविषयी काय सांगा? हो, बरोबर आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये जर समजा म्हणजे ते नसले चांगले तर डिप्रेशन येतं. हे पहिलेही ह्याच्यामध्ये येऊ शकतं की कुठल्याही नात्यांमध्ये जर समजा दुरावा आला, विसंवाद निर्माण झाला तर नक्कीच तुम्हाला त्या अवस्थेकडे तुम्ही जाऊ शकता. हे आत्ता खूप आहे म्हणजे तरुण मुलींमध्ये डिप्रेशन येणं. कारण काय असतं की त्यांना एक तर मुळात संकल्पना क्लिअर नाही आहेत प्रेमाच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या, आणि त्या क्लिअर नसल्यामुळे काय होतात की ते अटॅच होतात कॉलेजपुरते इथं. मग ते केव्हाही ब्रेकअप होतं. ब्रेकअपची कारणंसुद्धा खूप छोटी छोटी असतात, काही वेळेलाच खूप मोठी असतात, पण विशेषतः खूप छोट्या कारणांवरनं सुद्धा त्यांचे ब्रेकअप होतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं की अटॅचमेंट असतं. आता अटॅचमेंट म्हणजे काय, तर सवय लागलेली असते. आता ती सवयीपासून आपण बाजूला जाणं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडी निराशा येते आणि मग तिथून एन्झायटीला भीती वाटते, असुरक्षितता. त्याच्या मागे काय असते की मला म्हणजे हा जो आपला जो सोबती आहे, जोडीदार आहे, हा सोडून जाणार आहे. मग आता त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे. मुलांना वाटतं की माझ्यामध्ये काय कमी होतं म्हणून तिथे त्यांचा थोडासा इगो पण हे होतो आणि तो हार्ट झाला की माणसाला त्रास होतोच. मग त्यातनं निराशा येते आणि मग त्यातनं डिप्रेशनकडे तुमची वाटचाल होऊ शकते. त्याची जर नीट ह्याच्यामध्ये जर तुम्ही संवाद नीट साधला, ब्रेकअप करताना सुद्धा तुम्ही जर कम्युनिकेशन नीट करून आपली नक्की कारणं काय आहेत आणि हळूहळू पद्धतीने तुम्ही जर बाहेर पडलात तर डिप्रेशन नाही येणार. पण तुम्ही अचानक जर समजा टाळायला लागलात, अचानक तुम्ही निग्लेक्ट करायला लागलात, अचानक लेबलं लावायला लागलात, तर मात्र नक्कीच आहे ना, मग दोघांनाही असुरक्षितता वाटेल. मग त्यामुळे एन्झायटी आणि मग त्याच्यानंतर डिप्रेशनची अवस्था नक्की येईल. तुमच्या काउन्सिलिंग मधली या विषयीची काही स्पेसिफिक उदाहरणं, काही जरा वेगळी उदाहरणं? गेल्या 2-4 वर्षापासून माझ्याकडे किशोर म्हणजे साधारण हा वयोगट येतोय 22-23 वर्षापर्यंतचा. तर माझ्या असं लक्षात आलंय की म्हणजे मला आधी फार एवढं कधी वाटत नव्हतं की मुलांना ब्रेकअप झाल्यानंतर एवढा त्रास होईल. अक्षरशः त्यांची वर्ष वाया जातात. एन्झायटीसाठी इंजेक्शन म्हणजे डॉक्टर्सकडे न्यायला लागतात. पॅनिक अटॅक आल्यानंतर एकदम BP लो होतं. काही पण होऊ शकतं ह्याच्यातनं. मग हे सगळं होतंय मुलांच्या बाबतीत. मुलींच्याही बाबतीत असंच होतंय. त्या कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत अभ्यासावर. मग त्यांना सतत हाच विचार असतो की मग हा बॉयफ्रेंड दुसरा कसा मिळवता येईल, किंवा आता हे पण आहे ना की आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आहेत तर आम्ही म्हणजे आम्हाला काही भावना नाहीत का, आम्ही वेगळे आहोत का, रिलेशनशिपमध्ये नसणं म्हणजे ती मुलगी सुंदर नाहीये का, इथपासूनचे प्रश्न आहेत मुलींच्या डोळ्यासमोर. पण असं काही नाहीये. तर हे फार मला अनुभव आलेले आहेत की माझ्याकडे मुलं येतात, वर्ष मुलगा बाहेर पडत नाही हो त्यातनं आणि प्रत्येक वेळेला रडत राहतो. मग कितीतरी वेळेला म्हणजे त्याला आपण समुपदेशन करत असतो, पण विसरण्यासाठी किंवा त्यातनं बाहेर पडण्यासाठी घरच्यांची पण मदत आवश्यक असते. पण आताची तरुण पिढी जी आहे की ठीक आहे, तुम्हाला प्रश्न आलेत, तुम्ही घरी बोलतच नाहीत तर ह्याविषयी. हॉस्टेलला राहतात, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर हॉस्टेललाच असतात मुलं मुली, भारतातली मुलं आहेत. याविषयी कधी घरी बोलल्या जात नाही. आणि मग काही वेळेला इतकी थकणूक होते ह्या रिलेशनमधनं, दमणूक होते त्यांची की समोरच्याला खुश करत राहणं, त्याच्यासारखं वागत राहणं, याच्याने खूप दमणूक होते आणि मग यातनं डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त आहे. पण कुठेतरी असं नाही का वाटत की मला माझ्या जे काही प्रॉब्लेम आहेत रिलेशनशिप विषयीच्या, त्या मी का माझ्या आईला सांगायच्या किंवा मी का माझ्या बाबांना सांगायच्या, इथे कुठेतरी, आणि त्या सांगितलं तर ते परत त्यांचं उत्तर कसं असेल? हा, हे काय आहे की हे बघा, कुठलंही नातं, बरोबर आहे की नाही, ते तुम्हाला लहानपणी तुम्ही कसे होता त्यातनं समज जातं की आपण नातं कसं ठेवायचंय, कसे नातेसंबंध असतात. हे सुद्धा नातं त्याच पद्धतीचं आहे ना. मग तुम्ही जर घरी बोललात तर तुमचे आई वडील सांगू शकतील ना. आत्ता असा फार विरोध आहे असं मला वाटत नाही, ते ऍक्सेप्ट करतात. पण तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेले तर ते तुम्हाला समजून सांगू शकतील ना. पण तुम्हाला आत्ता कसं आहे की नातेसंबंध तात्पुरते असणं, मला तेवढ्याच पुरतं हवं आहे, मला पुण्यापुरतं हवं आहे, मग मी घरी गेल्यानंतर किंवा मी नंतर माझ्या नोकरी व्यवसायात लागला तर मी माझा जोडीदार दुसरा शोधणार आहे, असं जर तुमची हे असेल संकल्पना, तर मग किती अवघड आहे. मग तुम्ही घरी का सांगाल? म्हणजे ते रिलेशनशिप बाबतच्या तुमच्या क्लिअर आयडिया नाही आहेत, पण अपेक्षा तर सगळ्या आहेत त्या रिलेशनकडनं. मग आयडिया क्लिअर नाही आणि अपेक्षा आहेत, इथं तुमचं कन्फ्युजन आहे ना, आणि म्हणून ते रिलेशनशिप नीटच होत नाही.
आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता की अट्रॅक्शन आहे खरं म्हणजे पहिलं जे आहे रिलेशनशिपमध्ये तुम्हाला आकर्षण जास्त आहे. आकर्षण हे फिजिकल आकर्षण पण आहे. मग तुम्ही लगेच फिजिकलकडे वळतात. तेथे थोडा विचार करायला पाहिजे ना, थांबायला पाहिजे. आपण जबाबदारी घेऊ शकणार आहेत का नात्याची ह्या सुद्धा सगळ्या. आता अनेक मुली येतात त्याच्यामध्ये त्यांची अबॉर्शन्स झालेली असतात. मुलं त्यांना टाळतात. आता हा किती मोठा परिणाम मुलींच्या आयुष्यावर होणार आहे आणि त्यांच्या मानसिकतेवर होणार आहे. मग त्या पुढच्या आयुष्यामध्ये कशा जातील. बरे ठीक आहे वैवाहिक आयुष्य तर सोडून द्या, पण पुढे त्या कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. त्यांना त्याचा त्रास होतो आणि कुठलाही स्पर्श हा रजिस्टर्ड होतोच ना मेंदूला. आणि त्याच्यातनं तुम्ही अचानक बाहेर पडायचे हे खूप अवघड असतं. म्हणजे मला असं वाटतं की नात्यांमध्ये पुढे जाण्याच्या आधी थोडासा विवेकाने विचार करायला हवा. आणि जेव्हा तुम्ही 20, 21, 22 वर्षाचे असता तेव्हा आपल्याला थोडं तरी लक्षात येतं की आपण कसे आहोत, आपल्याला जोडीदार कसा हवा आहे. फक्त फिजिकल अट्रॅक्शनमुळे जर तुम्ही आणि आत्ता तेच चाललंय तरुण पिढींमध्ये, आत्ता तेच चाललेलं आहे की म्हणजे आता बऱ्याच संकल्पना आहेत जशी फ्रेंड्स विथ बेनिफिट्स सारखी संकल्पना आहे की तात्पुरतं मला आनंद आम्हाला मिळणार आहे फिजिकल रिलेशनमधनं, मग त्याच्यानंतर आमच्या काही त्याच्याशी भावनाशी संबंध नाही. पण असं नसतंच कधी.